बीडच्या लिंबागणेश परिसरात झालेल्या हत्याकांड प्रकरणात नवा खुलासा हाती आलाय। पत्नीनंच पतीला चिकन राईस आणायला पाठवलं आणि प्रियकराला सांगून काटा काढलाय। खून केल्यानंतर प्रियंका सोनवणे हिचा प्रियकर दशरथ परदेशीनं प्रियंकाला फोन करून कार्यक्रम ओके असं सांगितलं। त्यानंतर रात्री तब्बल 4 ते 5 तास इंस्टाग्रामवरून त्यांचा एकमेकांशी संवाद झाला होता। यावरून तांत्रिक तपास करून पोलिसांनी प्रियंका सोनवणे, तिचा प्रियकर दशरथ परदेशी आणि त्याचा मित्र धीरज येडे या तिघांना अटक केली आहे। प्रियंका सोनवणे हिनं तिचा पती किरणला चिकन राईस आणण्यासाठी पाठवलं अशी माहिती प्रियकर दशरथ परदेशीला दिली। दशरथ परदेशी यानं मित्र धीरज येडे याच्यासोबत मिळून किरणला गाठलं आणि गळा आवळून किरण सोनवणे याची हत्या केली आहे आणि दुचाकी त्याच्या अंगावर ठेवून अपघाताचा बनाव केलाय अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। तसेच ही हत्या प्रेम प्रकरणासोबतच प्रियंका सोनवणे हिला तिचा पती दारू पिऊन वारंवार त्रास देत असल्याचंही कारण आरोपींकडून सांगितलं जात आहे। आणि एका तरुणाचा मृतदेह आढळला होता। मात्र हा संपूर्ण अपघात असल्याचं सुरुवातीला दिसत होतं, मात्र ती हत्या असल्याचं आपल्या तपासात उघड झालंय। नेमके संपूर्ण प्रकरण काय आहे? दिनांक 31/5/2026 रोजी लिंबागणेश परिसरामध्ये एक व्यक्ती मृत अवस्थेत आढळून आला होता। प्रथमतः हा अपघात असल्याचा भास निर्माण करण्यात आला होता, परंतु त्या ठिकाणी पोलीस गेल्यानंतर तेथील परिस्थिती, तांत्रिक पुरावे, साक्षीदारांकडे केलेली चौकशी आणि वैज्ञानिक तपास याद्वारे सखोल तपास केला असता सदरचा प्रकार हा अपघात नसून खून असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले। त्याप्रमाणे घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ त्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आणि तपासाची चक्रे फिरवली। त्यामध्ये 2 संशयित आरोपी पोलिसांना निष्पन्न झाले। त्यांचा शोध घेत असताना पोलिसांनी त्या 2 संशयित आरोपितांना पनवेल येथे सापळा रचून ताब्यात घेतले। त्यांना अटक करण्यात आली। त्यांची पोलीस कोठडी घेण्यात आली। पोलीस कोठडी दरम्यान आरोपितांनी दिलेल्या माहितीवरून आणि त्यांचे मोबाईल CDR लोकेशन यावरून केलेल्या तपासामध्ये यामध्ये मैताच्या पत्नीचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले। तसेच सदरचा प्रकार हा मुख्य आरोपी व मैताची पत्नी यांचे 4 महिन्यापासून प्रेम संबंध होते, त्यातूनच घडलेला असल्याचे निदर्शनास आले। सध्या 3ही आरोपी पोलीस कोठडीमध्ये आहेत। न्यायालयाच्या अनुषंगाने भक्कम पुरावे संकलित करण्याचे काम चालू आहे। सदर प्रकरणामध्ये सदरचा प्रकार हा अत्यंत क्लिष्ट स्वरूपाचा होता। त्यामध्ये कोणताही ठोस असा सुगावा नव्हता, परंतु नेकनूर पोलिसांनी रात्रंदिवस तपास करून विविध पथके नेमून या प्रकरणाचा अल्पावधीतच उलगडा केलेला आहे। आरोपितांना न्यायालयाच्या कचाट्यात आणण्यासाठी नेकनूर पोलीस स्टेशन कटिबद्ध आहे। जय हिंद। हत्या झाल्याच्या नंतर आरोपी आणि मयत व्यक्तीच्या पत्नीमध्ये पुन्हा संवाद झाला आणि हत्या झाल्याचं त्याने कन्फर्मेशन त्या पत्नीला दिल्याचं समजतं। नेमका हा खून झाला होता का? पोलीस कोठडीमध्ये आरोपितांकडे चौकशी करत असताना महत्त्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती लागला। आरोपितांनी घटनेच्या दिवशी मैताच्या पत्नीसोबत सकाळपासून दीर्घकाळ मोबाईलवर संभाषण केलेले आहे। तसेच सोशल मीडिया इंस्टाग्रामद्वारेही त्यांचे दीर्घकाळ संभाषण झालेले आहे। मृत्यूच्या अगोदर आणि मृत्यूच्या नंतरही त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये दीर्घकाळ संभाषण झाले आहे। त्यावरून पत्नीचा यामध्ये सहभाग असल्याचे पोलिसांना दिसून आलेले आहे।